सो आपण आज बनवणार आहे काय रे, शाही पनीर. टकलीगिरी करतोस, पोळीचा फॅन वापरतोस. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. सो आज आहे आपला कुकिंग विथ ब्रदरचा एपिसोड 3. सो आज आपण काहीतरी वेगळा बनवणार आहे आणि ते म्हणजे व्हेज मध्ये बनवणार आहे. कारण की आपल्या दोन्ही एपिसोड मध्ये आपण चिकनचे पदार्थ नॉन व्हेज बनवलेले. सो यावेळी आपण व्हेज बनवणार आहे कारण की आपल्याला कमेंट्स आल्या होत्या की व्हेज मध्ये बनवा काहीतरी. सो आपण आज बनवणार आहे शाही पनीर. सो चला लगेच स्टार्ट करूया आणि जाऊया किचन मध्ये. सो गाईज आता आम्ही टोमॅटो, कांदा, मिरची, अद्रक आणि लसूण कापून ठेवलंय. आता त्यांना आपण ऑइलवर फ्राय करायचे. फ्राय नाही म्हणजे ऑइलवर थोडा स्टीर करायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याला मिक्स करूया. सो गाईज आता पहिले आपण मिरची वगैरे सगळं टाकू एक साथ. खुडुम खुडुम. सो गाईज चला आता आपण पहिले याच्यात मसाला, दहीमध्ये मसाला टाकूया, बाजूला काढून ठेवूया. त्यात थोडीशी हळद, थोडासा टाकूया. हा आहे धने मसाला, हा आहे गरम मसाला, आमचा घरचा आहे मसाला. सो याला आता मिक्स करूया मस्त. सो गाईज आपला आता मसाला बाजूला काढून ठेवू, झालेला आहे सगळं मिक्स करून. सो गाईज आता कुकिंग विथ ब्रदर्स म्हणून ब्रदर्सला सांगितले कापायला पनीर छोटे छोटे पीसेस मध्ये कापायचे. A few inches later. मसाल्याचं हे रेडी झालं आपण जो पहिला टाकलेला. आता याला मिक्स करायचे. आता मिक्सरला फिरवतो. पनीर कापून झाले तर त्यात मसाला टाकू आणि याला फ्राय करायला ठेवू. आणि यात थोडासा मीठ जरुरी आहे. मी मीठ घेतलंय ना दरवेळी, आता घेतोय. सो यावेळी मीठ पण टाकलंय. मागच्या वेळी पण टाकलेला पण व्हिडिओ मध्ये नव्हता घेतला. सो चला आता याला काढून घेऊ पटापट. तर पनीर फ्राय करायचे. सो तेल टाकूया. सो आता टाकूया पनीरला फ्राय करायसाठी कडक. सो गाईज आपण आता शाही पनीर मसाला आणलेला तो आपण टाकूया दुधात. Meanwhile, आता उठला. पाय दुखतान काय त्याचं. असं काय करतोस कुकिंग विथ ब्रदर, असं कसं होईल ब्रो. सो काय जे लागतं ते बनून झालेलं आहे. त्यात आपला इथे दुधात आपण मसाला टाकला होता तो शाही पनीरवाला. याच्यात दहीमध्ये मसाला टाकलेला, याच्यात कस्तुरी मेथी, हा मसाला, मीठ आणि धने पावडर आणि हे आता आपण जो मिक्स केला होता. सो स्टोरेज फुल झाला होता डायरेक्ट मध्ये, तर व्हिडिओ बंद झाले. तर डिलीट वगैरे केला. हा एक कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, मिरची आणि इकडे आपले पनीर झालेत बनून. आणि तो बटर टाकलेला आहे. आता थोडासा तेल बटर मध्ये. आता याला थोडंसं गरम होऊन दे, मग टाकू एक एक करून पदार्थ. a few moments later. आपण टाकूया त्यात मिरची. ओ कढीपत्ता टाक त्याच्यात टाकूया थोडासा कढीपत्ता. ओ मिरची, पटाके 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 पटाके. आता त्यात टाकूया कांदा. कांदा टाक. त्यात कांदा आता गेलेला आहे मस्त पैकी. फ्लेम थोडासा कमी केला, नाहीतर इकडे फटाके वाजले असते सगळे. आता टाकूया त्यात मीठ पूर्ण. आता त्यात मीठ गेलेलं आहे अख्खा डोंगरचा डोंगर. सो आता टाकूया याच्यात टोमॅटो. आता टोमॅटो याच्यात गेलेले आहेत, मला दाखव ना भाई. टोमॅटो टाकलेले आहेत, सगळं टाकून झालेलं आहे. आता एक एक करून सगळं टाकू. सो याच्यात टाकू आपण जो मिक्सरला लावलेला तो ग्रेव्ही ती. सो गाईज आपला शेरूशेट टाकणार आहे मसाला दुधावाला नाही, हा वाला दहीवाला आहे. दहीवाला टाक 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 आरामात, टाक आरामात, घाबरू नकोस. घाबरलास तर कपलास.
टाक टाक. बाहेर कुठे टाकतोस लेका, बाहेर कुठे टाकतोस. आता याला पण मिक्स करूया. सो गाईज आता ही कस्तुरी मेथी, धने पावडर ना मसाला एकदम टाकू. तो गाईज आता आपण टाकूया दुधात वाला तो दुधात टाकलेला तो शाही पनीर मसाला. हो गया अभी आ रहा है गाडी. आता झालं बराबर मसाला झालाय. बेकार घामटलोय झालेला आहे आता त्यात फक्त टाकायचे पनीर जे आपण फ्राय केलेले आहेत ऑलरेडी. सो बघूया कसा लागतो. आता मसाल्याला कलर तर कडक आलाय, बघूया कसा लागतो. आणि टेस्टवर आहे मेन. कलर तर भारी दिसतो. थोडा यात गरम पाणी टाकायचे. बुडबुडेंद्र टकलीगिरी करतोस, पोरींचा फॅन वापरतोस. येलो कलर लडकी का रेता आहे काय यार, तू पण असं करतोस. तर ग्रेव्ही तर झाली आहे रेडी. आता त्यात टाकूया आपले फ्राय झालेले पनीर. बटर पण टाकलंय वरती टेस्ट साठी. टेस्ट एक नंबर आहे. टेस्ट केला आता जस्ट ग्रेव्ही. बघूया कशी लागते या बडबड भाकरी सोबत, नाही तर चपाती, जे असेल ते खायचं काम करायचं खाली. सो गाईज आपला शाही पनीर बनून झालेला आहे. आता एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट. लेट्स गो. आईला आता टेस्ट करायला देतो. आई टेस्ट कर, बघू कसं लागतं. कसा लागतं सांग. मस्त झाले मस्त आले. आईने कडक मला. आता काकू टेस्ट करतो, बघू कसा लागतो काकूला. आहे का टेस्ट. Meanwhile, छान झाले, खूप छान, खूप मस्त झाले. थँक्यू. सो गाईज आता आम्ही तिघ जण टेस्ट करतो, बघू कसं झालंय. घे चल तू कर पहिले, मम्मी करतो. कडक लागते एकदम. पनीर सोबत खातो थोडा. अरे पनीर लवर कडक झाले एक नंबर. तुम्ही पण बनवा आमची रेसिपी बघून. कडक लागतं एकदम मस्त झालेलं आहे. सो काय हा तर एक नंबर रेसिपी झाली. पुढची रेसिपी काय बनवू तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खूप